तर मित्रांनो एस.एम. योजना गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर 19व्या हप्त्या संदर्भात पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्या संदर्भात मोठी अशी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। तर 19वा हप्ता हा 1 तारखेला मिळणार। सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेऊ। तरी तसेच ई-केवायसी प्रक्रिया करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ। 1 तारखेला मिळणार का, सविस्तर माहिती आता अपडेट जाणून घेऊ। तर केंद्र सरकारने सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांना विविध योजना सुरू केल्या आहेत। या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करते। यातलीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना। आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेचे 18 हप्ते जमा झाले आहेत। 19वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे, लागून आहे। तर त्यासाठी ई-केवायसी करणं गरजेचं आहे। मी अनेक व्हिडिओमध्ये सांगत असतो की मित्रांनो आपली जर ई-केवायसी प्रक्रिया न असेल तर यस करून घ्या, अन्यथा हप्ता मिळणार नाही। तर स्पष्ट दिलेलं आहे, एकदा वाचून दाखवतो। तर दरम्यान 19वा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणं आवश्यक आहे। पीएम किसान योजनेच्या सरकारच्या अधिकृत वेबसाईटनुसार नोंदणीकृत शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी करणं जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। ई-केवायसी पूर्ण नसल्यास तुमच्या खात्यावर 19वा हप्ता जमा होणार नाही। यामुळे पहिलं ते काम करणं गरजेचं आहे, म्हणजे ई-केवायसी करणं गरजेचं आहे। अन्यथा इथं देण्यात आलेलं आहे की तुमच्या खात्यामध्ये जो हप्ता आहे तो जमा होणार नाही, स्पष्ट इथे देण्यात आलेलं आहे। तर अशी करायची ई-केवायसी कशी करायची, तर OTP बेस्ड ई-केवायसी अवेलेबल आहे, CSC सेंटरवर आधारित ई-केवायसी अवेलेबल आहे। दोन्ही प्रकारच्या ई-केवायसी तुम्ही पूर्ण करू शकता। दुसरा मित्रांनो, आता या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। कोणकोणते शेतकरी असणार आहेत? खासदार, आमदार, मंत्री आणि नगरपालिकेचे अध्यक्ष असे कोणतेही घटनात्मक पद भूषवणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। सर्वांना माहित आहे जे टॅक्स शेतकरी भरतात त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळत नाही। आणि कोणत्याही संस्थात्मक जमीनदाराचे धारक शेतकरी देखील या योजनेचे लाभ घेऊ शकत नाही। तर हे शेतकरी लाभ घेऊ शकत नाही जसे की ते आपले टॅक्स वगैरे काय भरतात त्या शेतकरी बांधवांना हे हप्ते मिळत नाहीत। तर मित्रांनो जो पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता आहे तो डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची दाट शक्यता आहे। कारण मुख्यमंत्री जे महायुती सरकार येणार आहे आणि मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर पहिला निर्णय हा होऊ शकतो। तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।